नमस्कार, मी सुवर्णा. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण ज्या ताई नवीन ब्लाऊज शिकत आहेत पण फिटिंग चुकते त्या ताईंसाठी हा व्हिडिओ आहे. तर कंटिन्यू बघा आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला, या ठिकाणी मी हा ब्लाऊज शिवून घेतला आहे बघा. आणि आता फिटिंग करायचं आहे तर म्हटलं तुम्हाला पण दाखवावं तुम्ही कसं फिटिंग करणार आहेत. तर बघा, मी बॅक साईड घेतलेली आहे. जो ब्लाऊज फिटिंग करायचा आहे तो घेतलेला आहे. पिंक कलरचा ब्लाऊज आहे. जो मापाचा ब्लाऊज आहे तो ग्रीन कलरचा आहे. तर बघा, आपण जेव्हा ब्लाऊज मागचा बॅक पार्ट होतो तेव्हाच आपण मधोमध म्हणजे सेंटर काढून घेतलेलाच असतो. त्यानंतर बघा, मापाचा ब्लाऊज आहे त्याचं माप आहे 13.5. पूर्ण किती आहे 13.5. 13.5चं जर मध्ये करायचा असला तर तुम्हाला नसं कळत तर ते फोल्ड करा आणि 7.25 येतं. तर 7.25 वरती दोन्ही बाजूनं म्हणजे सेंटरपासून तर ह्या बाजूला 7.25 खून करा आणि त्या बाजूला 7.25 खून करा. इथपर्यंत क्लिअर झालं. त्यानंतर बघा, आता आपण जो पुढचा भाग आहे तो मेजरमेंट घेणार आहोत. तर बघा, आता ही हुक लावलेली साईड आहे म्हणजे जिकडून आपल्याला हुक अटॅच करायचे म्हणजे जे व्हीचे आकार आहे ती साईड ही आहे. तर आपण मापाचा ब्लाऊज घ्यायचा बघा. त्याचा पण फ्रंट पार्ट सुईच्या बाजूने मेजरमेंट घ्यायचे. कधी पण सुईच्या बाजूनेच मेजरमेंट घ्यायचे आहे बघा. तर बघा, तरी मी याचा पण म्हणजे सुईचाने उलटा भाग करायचा आहे म्हणजे ब्लाऊजचा उलटा भाग करून मेजरमेंट घ्यायचं आहे. तर याचं 9.25 आलं होतं. तर बघा, मी 9.25 वरती खून केली आहे. तर बघा, मी तुम्हाला पूर्ण माप कशी घ्यायची ती सांगते. 9.25 पूर्ण मापाचा ब्लाऊज काढायचा आहे आणि त्याचं खालचं जेवढं माप आहे तेवढं पुन्हा खाली टाकून घ्यायचं आहे. आता इथं बघा किती आलेलं आहे. इथं आलेलं 8 आलेलं आहे बघा. किती आलेलं आहे 8. तर आपण 8वर खून करून घ्यायची. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता हे झाले आपले ह्या साईडचं माप झालं. आता आपल्याला त्या साईडचं माप घ्यायचं आहे बघा. ते पण तसंच करायचं आहे बघा. तर जिकडून आपण हुक जॉईन करणार आहोत म्हणजे शिलाई घालणार आहोत, हुक जॉईन करायची बघा. ही बाजू हुक लावलेली आहे तर ते मापाचं हे घ्यायचं आहे. तर इथं किती आलेलं आहे बघा 8.5 आलेलं आहे. तर आपण 8.5 वरती खून करून घ्यायची आहे. मेन ब्लाऊजवरती आपण 8.5ची खून करायची आहे. आणि खालच्या बाजूला पण जसं मापाच्या ब्लाऊजचं मेजरमेंट आहे तसंच खाली फिटिंगच्या लाईन करायच्या आहे बघा. जर शक्यतो तुम्ही नवीन शिकत असाल तर आहे ना मापाचा ब्लाऊज घ्याच, कारण मग फिटिंगचा काही प्रश्न उरत नाही. आपण जसा पहिला ब्लाऊज आहे त्याच्यावर ब्लाऊज स्टिच करायचा आहे आणि फिटिंग करून घ्यायची आहे. तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही डायरेक्ट अंगावर माप घेऊ शकतात. पण तुम्ही नवीन असाल तर मी अजूनही जे आपलं ओल्ड ब्लाऊज आहे जुना म्हणजे मापाला दिलेला त्यावरच मेजरमेंट घेते. या ठिकाणी आपल्या सगळ्या मेजरमेंटच्या खुणा करून झालेल्या आहे. आता आपण इथे शिलाई करून घेणार आहोत. तर बघा, तर एकदम मोंढाचं बाजू मोंढ्याकडून आलेली आहे म्हणजे असं खालीवर अजिबात काही झालेलं नाही आहे. तर बघा, जो सेंटर काढला होता त्यावरती आपण ठेवायचं आहे. मागचा आणि पुढचा पार्ट सेंटरवर ठेवून घ्यायचा आहे. आणि इथं बघा, मागची आणि पुढची लाईन आहे सेंटरची, त्याचं मध्य जर तुम्हाला सांगते कडेची बाजूचे दोन्ही मागचं म्हणजे मागची जी खून केली आणि पुढची जी खून केली आहे ती जर सारखी नाही आली तर दोन्हींचा मध्य करायचं आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची. बघा, इथं आपला जो मोंढा आहे तो मोजून घ्यायचा आहे. इथं 7.25 हा मोंढा आलेला आहे. त्यानंतर दंडघेर घेतलेला आहे बघा 4.5 वरती खून करून घ्यायची आहे. ओके, दंडघेर आपला आहे 4.5 आणि सरळ शिलाई करून घ्यायची आहे बघा. आता इथे कधी थोडीशी तिरकी शिलाई येऊ शकते कारण प्रत्येकाचं बॉडीचं मेजरमेंट हे चेंज राहतं. मी असं म्हणू शकत नाही तुमची सरळ रेष आली पाहिजे, पण ॲटली तुमचा मापाचा ब्लाऊज आहे त्यानुसार तुम्ही मेजरमेंट घेऊन शिलाई करा जेणेकरून तुमची फिटिंग एक उत्तम येईल. तर बघा, आपण ह्या बाजूला 2-3 शिलाई करून घेणार आहोत बघा. तर इथे बघा, फ्रंट पार्ट दोन्ही पार्ट जोडताना हा मधला भाग जर तुम्हाला वाटला सरळ ते पिन लावून घ्या म्हणजे दोन्ही पार्ट पुढचे सेंटर टू सेंटर येईन आणि तिथूनच फिटिंग केली जाईल. या पद्धतीने घ्यायचं आहे. तर बघा, आपली एक पार्ट आहे तो जोडून झालेला आहे. आता आपल्याला इथं दुसरा पार्ट घ्यायचा आहे बघा.
तर ते पण तसंच घ्यायचं आहे बघा. आता इथं एकदा मोंढा मोजून घ्यायचा आहे बघा. इथं मोंढा, तर इथं मोंढा किती आलेला आहे, 6.25 आलेला आहे. आणि आपला किती आलेला आहे ते पण मोजून घ्यायचं आहे बघा. आपला थोडंसं जास्त आलेला आहे, तर मी थोडंसं 1-2 इंचाने मागे आलेले, म्हणजे इथं 8 आलेलं आहे, इथं तर 6.25 म्हणजे थोडंसं 1-2 इंचाने जास्त झालेलं आहे. तर आपण त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, अशा छोट्या छोट्या ट्रिक्ससाठी आणि टिप्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, पुढचा पण पार्ट आहे तो असंच फिटिंग करून घ्यायचा आहे बघा. पुढचा पण पार्ट असाच फिटिंग करून घ्यायचा आहे बघा. सेंटर टू सेंटर ठेवायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे सुईच्या बाजूने. ओके, आधी सुईच्या बाजूने. आता बघा, इथे मी थोडंसं कट करायचं ठेवलं होतं, कारण म्हटलं जर कापड कमी पडलं तर, कारण काही कस्टमरला जास्त मार्जिन सोडलेले नाही आवडत, त्यासाठी मी हे केलेलं आहे बघा. तर बघा, शिलाई मारून घेतली, एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घेतला आहे. आणि नॉर्मल स्वरूपात आता इथं आपण टक्स मारतो म्हणून हा पुढचा भाग थोडासा आतमध्ये जातो. तर तुम्ही कापडावर कटिंग नसन करत तर डायरेक्ट कटिंग करत थोडंसं वाढून घेत चला आणि कापडावर कटिंग करत अजून 1 इंच मार्जिन करत चला. तर बघा, मी फक्त किती 1-1 इंच ॲड केलं तर एवढं मार्जिन उरलेलं आहे. तर बघा, इथं पण मागचे आणि पुढचा पार्ट घ्यायचा आहे, तो शोल्डरला जोडायचा आहे आणि खालून म्हणजे आता हे बघ, मागची लाईन आणि पुढची लाईन दिसत आहे, त्यानंतर दोन्हीचं सेंटर घ्यायचं आहे बघा. ओके, सेंटर घेऊन शिलाई करायला सुरुवात करायची आहे. जशी कटिंगची पद्धत सोपी आहे, स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत असाल तर तुम्हाला याची लाईव्हवरती मी कटिंग स्टिचिंग दाखवली आहे, एकदा नक्की जाऊन व्हिजिट करा. तर ओके, त्यानंतर आपण कमरेपासून वरती शिलाई करत चाललेलो आहे. तर बघा, जिथं मोंढ्याचा आकार आहे ते व्यवस्थित शिलाई घ्यायची आहे, जेणेकरून मोंढ्यामध्ये चुन्ने पडणार नाही आणि आपला जो ब्लाऊज आहे तो आणखीन अट्रॅक्टिव्ह दिसेल. तर बघा, इथे शिलाई टाकून घ्यायची. आता छोटे मुलं असल्यावर सारखं डिस्टर्ब करतात. ज्यांची छोटी मुलं आहे त्यांना माहीतच आहे, माझ्या बाबतीत होतं. तुम्ही म्हणणार तर मध्ये व्हिडिओ बंद असतो, त्याला हेच कारण आहे, मुलं मध्ये करत असतात. त्यामुळे बघा, दंडगेर घ्यायचं आहे. दंडगेर किती आहे, दंडगेर 4.5 आहे. त्यावरती पहिली शिलाई आहे ती जशी आपली मेजरमेंट आहे तसंच घ्यायची आहे, जेणेकरून आपली म्हणजे जे माप आहे ते एकदम परफेक्ट बसल. असे 1-2-3 शिलाई आहे त्या करून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे आपली फिटिंग झालेली आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण फिटिंग करून घ्यायची आहे बघा. एकदम मार्जिनसाठी पण जागा उरली आणि सगळं झालं. बघा, 2-3 शिलाई असे एकसारखे टाकून घेतले आहे आणि एकदम, आणि जिथं आपण स्टार्टिंगची शिलाई केली ना तिथं लॉक टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली शिलाई लवकर निघणार नाही. आणि जे धागे वगैरे असतात ते सगळे कट करून घ्यायचे आहे, जेणेकरून आणि शक्य असले आपण इस्त्री करून घ्यायची आहे. आता हा खूप छोट्या साईज, म्हणजे हे ब्लाऊजचं मेजरमेंट ठीक आहे पण याची उंची खूप कमी आहे, त्यामुळं असं वाटतं की म्हणजे थोडासा मोठा. तर असू द्या, प्रत्येकाचं माप येते. आणि त्याचप्रमाणे आता इथं काय करायचं आहे बघा, इथं सेंटर काढायचं आहे. सेंटर म्हणजे दोन्ही पार्ट समोर ठेवायचे आहे. आपल्याला व्हीचे आकार द्यायचे आहे, म्हणजे जिथं आपल्या हात शिलाई, म्हणजे आपल्या हाताने जिथं हे लावतात ते लावून घ्यायचे आहे हुका. त्या अगोदर आपण व्हीचे आकार बनवायचे. बघा, फायनल ब्लाऊजची फिनिशिंग एकच नंबर आलेली आहे. टक्स पण व्यवस्थित आलेले आहे आणि जो गळा आहे तो पण व्यवस्थित आलेला आहे. तुम्ही जर अशा छोट्या छोट्या ट्रिक्स फॉलो केल्या तर तुम्हाला फिटिंगची काहीच अडचण येणार नाही. अशा प्रकारे मी व्हीचे आकार देत आहेत. तर व्हीचे आकार एकदम खालून मी सुरुवात केली आहे आणि व्हीच्या आकारामध्ये दोन्ही व्हीचं जे डिस्टन्स आहे ते थोडं कमी ठेवायचं आहे, कारण कधी कधी काय होतं, आपण जास्त डिस्टन्स ठेवलं तर आपली हुक निघून येते.
तर अशा प्रकारे आपले व्हीचे आकार आहे ते देऊन घ्यायचे आहे बघा. आता जास्त ब्लाऊजची उंची असेल तर तुम्ही 6 हुका पण लावू शकतात, पण कमी उंची असेल तर 5 हुका लावल्या तरी सफिशियंट आहे. तर बघा आता इथं काहीला व्हीचे आकार खालीवर होते, त्यांनी काय करायचं आहे, आपली जी टेप आहे तो ठेवायचा, म्हणजे 0 1 खून केली, 2 1 खून करायची, 4 सोडून नंतर 4 वरती करायची, 6 वरती करायची, नंतर 8 वरती करायची, जेणेकरून सगळ्या व्हीच्या आकारमधला डिस्टन्स सेम राहील. अशा पद्धतीने पण व्हीचे आकार द्यायचे आहेत. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी ब्लाऊज फिटिंग करते, त्या जेणेकरून अशी ब्लाऊज फिटिंग जर तुम्ही केली तर तुमचे ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार आहेत. तुम्ही नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त हा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला थोडं जरी यातून काही शिकायला भेटलं असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईकच्या खाली हाईप म्हणून तिथं पॉईंट क्लिक करा आणि रेटिंग देण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे आपला पूर्ण ब्लाऊज फिटिंग झाला आहे. तर तुम्हाला ही ब्लाऊज फिटिंग करण्याची पद्धत सोपी वाटली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपला ब्लाऊजचा फायनल लुक आहे. व्हिडिओ संपूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि असंच तुम्ही सदैव प्रयत्न करत राहावा आणि व्हिडिओ बघत राहावा ही आपली इच्छा.